नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या महाडीबीडी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती। आणि आज तुमच्यासाठी घेऊन आलो चीफ मिनिस्टर फेलोशिप प्रोग्राम 2025। आता चीफ मिनिस्टर फेलोशिप प्रोग्राम नेमकं आहे काय किंवा या प्रोग्राममध्ये सिलेक्शनची प्रोसेस आहे कशी या संदर्भात सविस्तर चर्चा आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। तर सर्वप्रथम मित्रांनो, आपण महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती नवीन असाल, अद्याप चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेलच्या आयकॉनला हिट करा, यामुळे नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। चला वळूयात आजच्या विषयाकडे। सर्वप्रथम पहा, आपण mahades.maharashtra.gov.in या वेबसाइट वरती यायचे। आता या वेबसाइटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये प्रोव्हाइड केली, तिथे जाऊन ही तुम्ही डायरेक्ट या लिंकला घेऊ शकता किंवा तुम्हाला कमेंट मध्ये सुद्धा मी ही जी लिंक तुम्हाला पिन करून ठेवल, म्हणजे तिथून तुम्ही क्लिक करून डायरेक्टली वेबसाइट वरती येऊ शकता। आणि हो, याच्या संदर्भात ऑफिशियल जीआर व त्याच्या संदर्भाची इतरची जी माहिती आहे त्याचा ऑलरेडी व्हिडिओ आपल्या चॅनलवर मी टाकलेला आहे। तसंच डिस्क्रिप्शन मध्ये आणि आय बटनाच्या लिंक मध्ये सुद्धा तुम्हाला मी हा व्हिडिओची लिंक प्रोव्हाइड करणार आहे, तिथून ती माहिती सुद्धा तुम्ही घेऊ शकता। आणि आपण आज या पार्ट मध्ये पाहणार आहोत सिलेक्शन प्रोसेस कशी आहे। सर्वप्रथम या वेबसाइट वरती आल्याच्या नंतर मित्रांनो, तुम्हाला इथे सिलेक्शन प्रोसेस नावाचं एक टॅब पाहायला मिळणार आहे, त्याला आपण सर्वप्रथम क्लिक करून घेऊया। इथं क्लिक केल्याच्या नंतर सिलेक्शन प्रोसेस मध्ये कुठल्या गोष्टी इन्व्हॉल्व आहेत, कुठले क्रायटेरिया इन्व्हॉल्व आहेत आणि या संदर्भात सविस्तर डिस्क्रिप्शन यांना इथं प्रोव्हाइड केलेलं आहे। आणि त्यानुसार आपण याची जी सिलेक्शन प्रक्रिया कशी आहे ते बघणार आहोत। ऍप्लिकेशन साठीची जी माहिती त्यांना इथं प्रोव्हाइड केली ती पण बघणार आहोत। इथं नेटचा काहीतरी इश्यू येते, एक मिनिट मी थोडं हे करतो, चालू करतो नेट। आता नेट माझं सुरू झालेलं आहे। आणि आता पहा इथं सिलेक्शन प्रोसेस, आता सिलेक्शन प्रोसेसला थोडं मी झूम इन करतो म्हणजे तुम्हाला ते दिसायला आणि समजायला सोपं होईल। आता इकडे बघा, सिलेक्शन प्रोसेस मध्ये काही स्टेज ठेवलेले आहेत, त्याच्यामध्ये 2 स्टेज आहेत, त्या कशा पद्धतीने पाहून घ्या। पहिल्या स्टेज मध्ये पार्ट 1 ज्याच्यामध्ये ऑनलाईन टेस्ट घेतली जाणार आहे आणि या टेस्ट मध्ये तुमचं जे काय तुमचे मार्क्स आहेत त्याच्या बेसिसवर टेस्ट 2 पार्ट 2 जे आहे का त्याच्यामध्ये ऑन द बेसिस ऑफ हायेस्ट मार्क ऑब्टेनिंग शॉर्टलिस्ट आउट ऑफ 210 कॅन्डिडेट्स फॉर स्टेज 2, म्हणजे जेव्हा ऑनलाईन टेस्ट घेतली जाणार आहे त्याच्यामध्ये फक्त 210च कॅन्डिडेट पार्ट 2 साठी सिलेक्ट केले जाणार आहेत। आणि याच्यामध्ये स्टेज 2 मध्ये काय होणार आहे बघा, की जी शॉर्ट लिस्ट झालेले कॅन्डिडेट त्यांचा एक इसे किंवा निबंध अपलोड करणार आहेत। कसा अपलोड करणार आहेत त्याच्या संदर्भात डिटेल्स त्यांना रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर त्या मोबाईलवर आणि ईमेलवर तुम्हाला कम्युनिकेट केलं जाणार आहे, त्याच्यानुसार तुम्हाला हे गोष्ट करायची आहे। त्यानंतर इंटरव्ह्यू, आता इंटरव्ह्यू जे लोक इसे अपलोड करतील आणि त्यामधील पात्र ठरतील त्यांच्यासाठी इंटरव्ह्यू ते घेणार आहेत। आणि इंटरव्ह्यू मध्ये पार्ट 3 मध्ये बघा, लिस्ट ऑफ सिलेक्टेड कॅन्डिडेट इज पब्लिश्ड, जेव्हा तुमचे हे व्यक्ती आहेत ते शॉर्टलिस्ट झाले तेव्हा त्या साइट वरती या साइट वरती पब्लिश केले जाणार, लोकांना दाखवले जाणार। त्याच्यानंतर पहा नेचर ऑफ ऑनलाईन टेस्ट, आता ऑनलाईन प्रक्रिया कशी असणार आहे ते सांगितले त्यांना थोडक्यामध्ये। मल्टिपल चॉईस ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन, ज्याला आपण एमसीक्यू म्हणतो त्या पद्धतीचे हे क्वेश्चन असणार आहे। त्याच्यामध्ये मीडियम इज टेस्ट फॉर मीडियम ऑफ द टेस्ट विल बी इंग्लिश मीडियम मध्ये हे घेतलं जाणार आहे। वेरेवर फिजिबल मराठी ट्रान्सलेशन ऑफ क्वेश्चन अँड ऑप्शनल आन्सर विल बी प्रोव्हाइडेड, म्हणजे एमसीक्यू असल्यामुळे वरती इंग्लिश आणि खाली मराठी सुद्धा तुम्हाला ते क्वेश्चन दिले जाणार आहेत। आणि त्याचबरोबर त्याचे आन्सर सुद्धा एमसीक्यू मध्ये 3 ऑप्शन पैकी एक चूज करण्यास तुम्हाला ऑप्शन प्रोव्हाइड केले जाणार। आता याच्यामध्ये पहा टोटल मार्क्स किती असणार आहेत, 100। ईच क्वेश्चन कॅरीज 1 मार्क, प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क आहे। त्याचबरोबर याच्यासाठी तुम्हाला 60 मिनिटाचा वेळ दिला जाणार आहे। आणि याच्यामध्ये कुठले प्रश्न विचारले जाणार आहेत ते पाहूयात। याच्यामध्ये पहा सब्जेक्ट जनरल नॉलेज मधले 30 प्रश्न विचारले जाणार, त्याच्यामध्ये क्वेश्चन ऑन करंट अफेअर चालू घडामोडी, सामाजिक, आर्थिक, भारताशी संबंधित आणि महाराष्ट्राशी संबंधित प्रश्न विचारले जाणार। आता रिझनिंग ॲबिलिटी म्हणजे अंकगणित जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला इंडक्टिव्ह रिझनिंग, डिडक्टिव्ह रिझनिंग, कॉज इफेक्ट रिझनिंग, क्रिटिकल थिंकिंग, तर अशा प्रकारचे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग डिसिजन मेकिंगचे क्वेश्चन जे आहेत ते तुम्हाला याच्यामध्ये रिझनिंग मध्ये 30 मार्कासाठी विचारले जाणार आहेत। त्याच्यानंतर आहे इंग्लिश लँग्वेज मध्ये 10 क्वेश्चन आहेत ज्याच्यामध्ये ग्रामर आणि कंपोजिशन असणार आहे। त्याचबरोबर मराठी लँग्वेज मध्ये ग्रामर आणि कंपोजिशनचे 10 मार्क। आयटी म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ज्याच्यामध्ये विंडोज 10, MS ऑफिस 10 आणि इंटरनेट या संबंधित निगडीत 10 प्रश्न विचारले जाणार आहेत। त्यानंतर आहे क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड, याच्यामध्ये डाटा इंटरप्रिटेशन, अर्थमॅटिक, अल्जेब्रा, बेसिक जिओमेट्री अशा पद्धतीचे 10 प्रश्न विचारले जाणार आहेत। याच्यामधून तुम्हाला हे ऑनलाईन टेस्ट साठी असे प्रश्न विचारले जाणार आहेत।
त्याचबरोबर शॉर्टलिस्ट जे कॅन्डिडेट स्टेज 2 साठी केले जाणार आहे त्याच्यामध्ये त्यांना 100 पैकी जे जास्तीत जास्त मार्क पडले त्यांना सिलेक्ट केलं जाणार आहे. त्यामधले फक्त 210 लोक किंवा विद्यार्थी सिलेक्ट केले जाणार आहे. त्याच्यानंतर शॉर्टलिस्ट झालेले व्यक्ती त्यांना इसे एक विशेष विषय त्यांना दिला जाणार आहे. त्याच्यानुसार त्यांना त्याच्यावरती एक निबंध लिहायचा आहे आणि तो अपलोड करायचा आहे, सबमिट करायचा आहे. त्याचबरोबर हा इसे इंग्लिश, मराठी आणि हिंदी या तिन्ही भाषेमध्ये लिहिला जाऊ शकतो. त्याचनंतर टॉपिक ऑफ इसे विल बी कन्व्हर्टेड टू शॉर्टलिस्ट द कॅन्डिडेट. या विषय जो आहे तुमच्या इसेचा त्यानुसार विद्यार्थी शॉर्टलिस्ट केले जाणार आहेत. त्याच्याबद्दल तुम्ही किती डीप मध्ये नॉलेज देता त्यानुसार हे केलं जाणार आहे. त्याच्यानंतर ओनली दोज शॉर्टलिस्ट कॅन्डिडेट हु हॅव सबमिटेड ऑल द इसे विल बी कॉल्ड फॉर इंटरव्ह्यू. आणि ज्या लोकांचा इसे म्हणजे निबंध चांगल्या पद्धतीने असेल त्यांनाच इंटरव्ह्यूला बोलवलं जाणार आहे असं इथं स्पष्टपणे मेन्शन केलेलं आहे. तुम्ही इकडे पाहू शकता. आता पहा, शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट हॅव नॉट हॅव्हिंग सबमिटेड द इसे विल नॉट एलिजिबल फॉर द इंटरव्ह्यू. म्हणजे जे लोक शॉर्टलिस्ट झालेले आहेत, पात्र झालेले आहेत, पण त्यांना निबंध दिला नाही, ते या इंटरव्ह्यू साठी पात्र नसणार आहेत अशी क्रायटेरिया त्यांना इकडे मेन्शन केली आहे. आता बघा, फायनल सिलेक्शन. फॉलोइंग मार्किंग सिस्टम विल बी युज्ड फॉर द फायनल सिलेक्शन. फॉलोइंग मार्किंग सिस्टम विल बी युज्ड टू द फायनल सिलेक्शन ऑफ द कॅन्डिडेट. आता कोणती आहे ती सिस्टीम? मार्क्स ऑफ ऑनलाईन टेस्ट आउट ऑफ 100 विल बी कन्वर्टेड टू द 30 मार्क्स. म्हणजे तुमचे जे ऑनलाईन तुम्हाला सांगितलं की एक पहिली पायरी म्हणून 100 प्रश्नापैकी जे उत्तर हायेस्ट येतील त्याच्यामध्ये मॅक्झिमम मार्कला 30 मार्क कन्वर्ट केले जाणार आहेत. त्यानंतर इसे मध्ये 20 मार्क कन्वर्ट केले जाणार आणि इंटरव्ह्यू मध्ये 50 मार्क. अशा पद्धतीने सिलेक्टेड निवडलेल्या 60 लोकांची यादी या साईटवरती पब्लिश केली जाणार आहे आणि त्यानुसार तुमची पुढची प्रोसेस होणार आहे. आणि त्याच्यामध्ये एक नोट त्यांना दिलेली आहे. द सिलेक्टेड कॅन्डिडेट नीड टू कॅरी द ओरिजिनल copy and photocopies of all mark sheet, experience letter, proof of identity and other relevant document at the time of interview. म्हणजे जेव्हा तुमचं हे सिलेक्शन सगळ्या प्रक्रियेत जाताल तुम्ही तेव्हा तुमच्या ओरिजिनल कागदाची कॉपी, मार्कशीट, अनुभव प्रमाणपत्र, ओळखीचा पुरावा आणि इतर निगडित सगळे कागदपत्र तुम्हाला त्यांना द्यायचे आहेत. त्याचबरोबर जे विद्यार्थी याच्यासाठी पात्र असतील इंटरव्ह्यूसाठी त्यांना ईमेल द्वारे कळवलं जाणार आहे. त्याच्यामुळे ईमेल चेक करणं महत्त्वाचं आहे. Travel or any other expenses made towards appearing for the interview shall not be reimbursed. म्हणजे काय की तुम्ही जेव्हा इंटरव्ह्यू साठी येणार आहात त्यासाठी तुमचा जाण्याचा येण्याचा खर्च किंवा इतर कुठलाही खर्च तुम्हाला याच्यातून कुठेही दिला जाणार नाही असं स्पष्ट इथं मेन्शन केलं आहे. तर अशा पद्धतीने चीफ मिनिस्टर फेलोशिप प्रोग्रामिंग म्हणजेच मुख्यमंत्री फेलोशिप योजनेमध्ये पात्रतेसाठीच्या ह्या कंडिशन, ह्या अटी ठेवल्या होत्या. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगायला विसरू नका. या व्यतिरिक्त याच्याशी संबंधित तुम्हाला काही अडचणी असेल मला कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त गरजू व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अद्याप चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. भेटूयात नवीन एका अशाच व्हिडिओमध्ये.